Hello dear friends, welcome back to our e-learning platform. I am your mathematics mentor गणेश कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण जो नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे, जो MSc मॅथमॅटिक्स फर्स्ट इयरचा सिलेबस आहे, ज्याला आपण ऍडव्हान्स अब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा असं म्हणतो. तर आजच्या क्लासमध्ये आपण पूर्ण बेसिक पासून जे आपण बेसिक जे आपल्याला पार्ट लागणार, तो बेसिक पार्ट आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर यामध्ये असलेले काही महत्वाचे पॉईंट त्याबरोबर आपण डिस्कस करणार आहे. ग्रुपला लागणार जे पूर्ण बेसिक पार्ट आहे, ते पूर्ण बेसिक पार्ट आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहे. बऱ्यापैकी तुम्ही बेसिक ग्रुप थिअरी, त्यानंतर रिंग थिअरी, बराचसा पार्ट तुम्ही बीएससी ला शिकलेले आहात विद्यार्थी मित्रांनो. तरी सुद्धा थोडासा टचअप म्हणून काही लोक, आता बरेचसे काही मुलं आहेत की ज्यांनी बीएड ला ऍडमिशन घेतल्या, बीएससी नंतर काही बीएड करून MSc ला ऍडमिशन आले असतील. बऱ्याचशा लोकांना थोडं मॅथमॅटिक्सच्या बेसिक मध्ये प्रॉब्लेम्स असतील, तर ते आपण पूर्ण क्लिअर करत चाललो. पण त्यामध्ये आपल्याशी खूप काही असं डोक्यात ताण घेण्याची गरज नाही. ठीक आहे. तर आज जो आपण पॉईंट बघणार आहे, ज्याला आपण सेट थिअरी असं म्हणणार, तर सेट थिअरी पासून आपण स्टार्टिंग करणार आहे. ठीक आहे. तर बेसिक मध्ये आपण जर हेडिंग जर बघितलं बेटा, तर बेसिक मध्ये आपण हेडिंगचं स्टार्टिंग करणार, ज्याला म्हणणार आपण सेट. सेट थिअरी काय असते बेटा बघून घेऊ आपण. सेट कशाला म्हणतो आपण? ए कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड distinct object is called as याला आपण सेट म्हणणार आहोत. ठीक आहे. सेट म्हणजे काय सांगितलं आपण? कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ सेट. इसको आपण नाही का बोला बच्चा पार्टी, सेट बोला. आता सेट काय असतो बघून घे. वेल डिफाइंड यामध्ये काही काही टर्म आहेत, त्यांचं आपल्याला माहिती. कलेक्शन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण कलेक्शन कशाला म्हणतो तर. ठीक आहे. कलेक्शन तुम्हाला सर्वांच्या ओळखीचं आहे. वेल डिफाइंड काय भानगडी हे आपण बघून घेतलं. वेल डिफाइंड आपण कशाला म्हणतो बेटा. ठीक आहे. सपोज एक वेल डिफाइंडचं कंडिशन घेऊ आपण. वेल डिफाइंड अपन कशाला म्हणणार? व्हॉट इज द वेल डिफाइंड मतलब क्या? वेल डिफाइंडचा मतलब क्या बेटा, की या जो सेट घेतला आपण, की जो आपण सेट घेतला, दॅट सेट, आपला जो सेट आहे, त्या सेटनी काय करायला पाहिजे बेटा? एक रूल फॉलो करायला पाहिजे. जर तो रूल फॉलो करून जर सेट आतमध्ये एंटर होत असेल, त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ॲज ए वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू बेटा आपण. सपोज फॉर एक्झाम्पल एक ए नावाचा सेट आहे, त्या ए मध्ये आपण एलिमेंट घेणार बेटा x such that 5 less than x less than आपण 10 असा एक सेट घेतला, and our x is also belongs to natural number. x आपला नॅचरल नंबर मधनं यायला पाहिजे. ठीक आहे. तरी त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन. चला आता समोरच्या पॉइंटला आपण जाण्याचा प्रयत्न करू. समोरच्या पॉइंटला काय म्हणते बघा बेटा. ठीक आहे. तर कंडिशन अशी आहे की हा जो माझ्याकडे बेटा सेट आहे, या सेट मध्ये येणारे एलिमेंट्स कोणते कोणते बघा. आता हा म्हणतो की स्ट्रिक्टली एक्स जो आहे बेटा, हा एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5 आहे म्हणतो. ठीक आहे. याच्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा मोठे येणार आहेत बेटा. म्हणजे 5 पेक्षा मोठा नंबर जर आपण जर घेण्याचा प्रयत्न, तो आहे आपल्याकडे 6, नंतरचा आहे आपल्याकडे 7, नंतरचा आहे आपल्याकडे 8, नंतरचा आहे आपल्याकडे 9, आणि हा जो एक्स आहे, एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 10 आहे. म्हणजे त्यामध्ये 10 इन्क्लूड होणार आहे, 10 त्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. हा रूल त्याने फॉलो केला बेटा. हा काय झाला याच्यामध्ये सांगा पटकन. रूल त्याने फॉलो केला बेटा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मुद्दा याच्यामध्ये, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणणार बेटा आपण? डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. तो डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट पाहून घेऊ आपण. डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आपण कशाला म्हणतो, तर काय असतं आपल्याकडे डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, तेही आपण याच्यामध्ये बघून घेण्याचा प्रयत्न करू. डिस्टिंक्ट म्हणजे काय बेटा माहिती का? नो रिपिटेशन ऑफ एलिमेंट. नो रिपिटेशन ऑफ एलिमेंट म्हणजे एलिमेंट मध्ये रिपीट, एकही नंबर रिपीट होणार नाही. बघा इथे नंबर घेतला आपण, 6 घेतला, 7 घेतला, 8 घेतला आणि 9 घेतला. यामध्ये 6 असं जर आपण जर घेतलं, सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की एक सेट घेतो मी एस नावाचा. त्या सेट मध्ये नंबर असे आहेत ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी, डी असे सेट आहे बेटा आपल्याकडे. तर यामध्ये हा जो ए आणि ए आहे, हा रिपीट झालेला एलिमेंट, याला आपण रिपीट घेणार नाही. सेट लिहितोच आपण याला कसं लिहिणार बेटा? ए, बी, सी आणि डी या फॉर्म मध्ये याला आपण काय करणार? रिप्रेझेंट केलं जातं, किंवा असं याला आपण रिप्रेझेंट करणार बेटा. ठीक आहे. झाली सेटची थोडीफार कहाणी. जास्त काही डीप मध्ये घुसणार नाही, बऱ्यापैकी तुम्हाला सेट थिअरी माहिती आहे. नंतर बघू आपण रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेटचे रिप्रेझेंटेशन आपण कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये करतो, तर ए नंबरचा जो आहे रिप्रेझेंटेशन, त्याला म्हणणार बेटा आपण दॅट इज द रिप्रेझेंटेशन इन द रोस्टर फॉर्म. कोणता फॉर्म असतो बेटा?
रोस्टर फॉर्म आहे स्टुडंट्स, त्याला आपण रोस्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार आहे. काय असतो रोस्टर फॉर्म बघून घ्या बेटा. रोस्टर फॉर्म म्हणजे काय बघा, द एलिमेंट्स इन अ सेट, द एलिमेंट्स in a set are separated by commas in a bracket or curly bracket, in a curly bracket, ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण सेपरेट करणार. फॉर एक्झाम्पल जर घेण्याचा प्रयत्न केला तर ए नावाचा एक सेट घेतो बेटा मी, जसं की AEI O आणि यू. विद्यार्थी मित्रांनो याला पाहून घ्यायचं, या सेटला जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं ना तर हा एक सेट आहे बेटा. याला आपण क्लोज केलं कशामध्ये सांगा पटकन, कर्ली ब्रॅकेट मध्ये. आणि याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सला सेपरेट करण्यासाठी आपण मध्ये जे कॉमा जो वापरला असं रिप्रेझेंट करण्याच्या मेथडला म्हणायचं आपण बेटा रोस्टर फॉर्म किंवा रोस्टर मेथड असं याला म्हटलं जातं. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे बेटा. ठीक आहे. तर सेकंड नंबरचा जो पॉइंट आहे, सेकंड नंबरच्या पॉइंटला म्हणणार बेटा आपण सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म याला म्हणतो आपण टॅब्युलर फॉर्म. इसको बोलेंगे आपण टॅब्युलर फॉर्म, याला असं म्हटलं जातं. काय असतं बेटा टॅब्युलर, टॅब्युलर याला कॉम्पॅक्ट फॉर्म असं म्हणतात. टॅब्युलर फॉर्म मागच्या पॉइंटला म्हटलं जातं बेटा. ठीक आहे. ठीक आहे, याला टॅब्युलर फॉर्म नाही, याला कॉम्पॅक्ट फॉर्म असं म्हटलं जातं. इट इज अ कॉम्पॅक्ट फॉर्म. कॉम्पॅक्ट फॉर्म म्हणतो बेटा आपण याला. इट इज कॉल्ड एज अ कॉम्पॅक्ट फॉर्म. कॉम्पॅक्ट फॉर्म काय असतं कॉम्पॅक्ट फॉर्म बघून घेऊ बेटा आपण. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं लास्ट एक्झाम्पल मध्ये बघा बेटा. हे एक एक्झाम्पल घेतलं आपण, कुठे हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. याच एक्झाम्पलला जे आपण रिप्रेझेंटेशन केलं बेटा, या रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणायचं, कॉम्पॅक्ट फॉर्म असं म्हटलं जातं. एक्झाम्पल जर घेण्याचा प्रयत्न जर केला मी तर काय आपण ए इज अ सेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेस दॅन 5, ठीक आहे. असं एक्झाम्पल घेऊन टाकू आपण. एक्स इज अ लेस दॅन 5 असा सेट घेतला बेटा मी. ठीक आहे. अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असा मी घेतला. ठीक आहे बेटा. तर हा एक फॉर्म आहे बेटा, त्याला सेट फॉर्म मध्ये आपण काय केलं, रिप्रेझेंट केलं. सेट बिल्डर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. याचे एलिमेंट कसे असतील बेटा, याचे एलिमेंट असे असतील 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. यामध्ये 5 येणार नाही, बिकॉज 5 इज हा जो एक्स आहे हा एक्स मध्ये येणारा एलिमेंट बेटा स्ट्रिक्टली लेस दॅन 5 आहे. म्हणजे त्यामध्ये येणारा फक्त 4 पर्यंत एलिमेंट यामध्ये काय होतील बेटा, इन्व्हॉल्व होतील. हे त्यामध्ये असलेले काही महत्वाचे मुद्दे, त्याला म्हटलं आपण सेट बिल्डर फॉर्म असं. या फॉर्म मध्ये याला काय म्हटलं बेटा आपण, रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला. तर पुढचा जो मुद्दा आहे त्याला म्हणणार आपण सबसेट. आता सबसेटची कंडिशन काय असते बेटा, ती पण कंडिशन आपण बघून घेऊ. पहिले काही नोटेशन्स आहेत, तर नोटेशन बघू आपण. पॉईंटचा नाव बेटा सबसेट आपण कशाला म्हणणार. ठीक आहे. तर सबसेट काय असतं बघा, हा जो आहे एक्स आणि ही जे साइन आहे आणि ए, याला नोटेशनला म्हणणार बेटा आपण एक्स बिलॉंग्स टू ए, याला या फॉर्म मध्ये असं म्हणणार आपण. त्यानंतर असं आहे एक्स, असा जर डज नॉट असेल याला म्हणायचं आपण एक्स डज नॉट बिलॉंग्स टू, एक्स डज नॉट बिलॉंग किंवा नॉट बिलॉंग टू ए, त्याला या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करणार आहे बेटा. ठीक आहे. तर सबसेट काय भानगडे बघून घेऊ बेटा आपण, समजून घ्या प्लीज. कंडिशन काय असेल, लेट सबसेटची डेफिनेशन बघू आपण. लेट एस बी द सेट, एस आपण सेट घेतला बेटा. अँड टी इज said to be subset of S if बेटा बघा, एस आपण एक सेट घेतला. या सेटचा टी ला म्हटलं आपण की हा जो टी आहे, टी इज सबसेट ऑफ एस असं आपल्याला शो करायचंय किंवा दाखवायचंय. ठीक आहे. तर कधी बेटा बघा, एस बी द सेट, एस आपण एक सेट घेतला अँड हा जो टी घेतला आपण, हा टी आहे बेटा, याला आपण टी म्हणणार आहे. याला म्हटलं टी इज सेड टू बी सबसेट ऑफ द गिवन सेट एस इफ. कधी बेटा बघा, टी इज अ सबसेट ऑफ एस अशी कंडिशन असेल तर याला म्हणायचं आपण इट इज कॉल्ड ऍज ए कंडिशन. म्हणजे टी जो आहे, टी हा सबसेट आहे बेटा. कोणाचं सांगा पटकन, एस. याला रीड कसं करणार बेटा आपण, टी इज सबसेट ऑफ एस. याला या फॉर्म मध्ये आपण रीड केलं जातं बेटा. ठीक आहे. एखादा एक्झाम्पल जर आपण घेण्याचा प्रयत्न जर केला तर समजून घ्या बेटा, याला कसं ऍक्च्युअली याला मॅथमॅटिकल रिप्रेझेंट कसं केलं जातं. ठीक आहे. सपोज फॉर एक्झाम्पल एक काम घेऊ,
फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू टी. हा जो एक्स आहे बेटा सर्वांसाठी एक्स आहे काय बी नंबर असेल, समजा एक टी सेट आहे. सपोज आपण टी सेट घेतला, टी सेट आपण असं घेऊ 1 2 3 4 5 6 असा एक सेट घेतला आपण. ठीक आहे. त्यानंतर बेटा मी एस सेट घेतो बेटा. एस सेट असा घेतो मी की सपोज फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर घेऊ आपण. सेट ऑफ नॅचरल म्हणजे 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत याला मी घेण्याचा प्रयत्न करतो बेटा. ठीक आहे. आता कंडिशन बघा, एक्स जो आहे एक्स हा टीच आहे. टी म्हणजे कोण बेटा, इथे 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल 6 असेल, ह्या ऑल व्हॅल्यूज आहेत कोणाच्या बेटा सांगा बरं, एक्सच्या. कोणासाठी, टी या सेटसाठी. ठीक आहे. फॉर ऑल इफ हा जो एक्स आहे एक्स ऑलवेज गोज टू द सेट ए, हे झालं याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. फॉर ऑल सगळीच्या सगळे एलिमेंट कोणामधले बेटा, एक्स असा एक एलिमेंट घेतला आपण, तो टी मध्ये बिलॉंग करतो. पण हा जो एक्स आहे हा एक्स पण कोणामध्ये बिलॉंग झाला पाहिजे, एस मध्ये बिलॉंग झाला पाहिजे. तेव्हा याला आपण कसं लिहिणार बेटा माहितीये का, की टी इज अ सबसेट ऑफ एस. तुम्ही बघू शकता बेटा, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे 5 आहे, इथे पण 5, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे बेटा. याचा अर्थ टी इज अ सबसेट ऑफ एस अशी यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन आहे बेटा. ठीक आहे. तर हे त्यामध्ये असलेले. ठीक आहे. अजून एखादं जर एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न जर झाला तर असा घेऊ आपण. सपोज एक ए घेतो बेटा मी. ए मध्ये नंबर 1 2 आणि 3 हे नंबर घेतले. त्यानंतर बेटा एक बी नावाचा सेट घेतो. बी नावाचा सेट असा घेणार आपण, 1 घेणार 2 घेणार 3 घेणार 4 घेणार आणि 5 घेणार. तुम्ही बघू शकता बेटा, हा जो ए आहे हा ए बी मध्ये असलेले सगळेच्या सगळे एलिमेंट या सेट मध्ये कंटेन करतो बेटा. म्हणून याला आपण म्हणायचं ए इज अ सबसेट ऑफ बी. त्याला या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो बेटा. ठीक आहे. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन्स आहेत. पण तुम्हाला सर्वांना बेटा सबसेट काय असेल समजला असेल. तर पुढच्या मुद्द्याला जाऊ बेटा आपण. टाइप्स ऑफ सेट. टाइप्स ऑफ सेट कोणते कोणते आपल्याकडे बघून घेऊ बेटा. फर्स्ट नंबरचा सेट आहे त्याला म्हणणार आपण एम्प्टी सेट. कोणता सेट बेटा, पहिला सेट. त्याला म्हणायचं आपण एम्प्टी सेट, किंवा यालाच म्हणणार बेटा आपण व्हाईड सेट. यालाच म्हणणार आपण व्हाईड सेट, किंवा यालाच म्हणणार बेटा आपण नल सेट. याला म्हणणार आपण नल सेट. ठीक आहे. लक्ष द्या इकडं. ए सेट एस घेतला आपण. ए सेट एस इज अ सेड टू बी null set if yes is does not contain any single element. तेव्हा याला म्हणणार आपण नल सेट बेटा. त्याला डिनोट करतो आपण या नोटेशनने. हा जो नोटेशन आहे नोटेशनला फाय असं म्हटलं होतं. याला म्हणणार बेटा आपण फाय. त्याला डिनोट कशाने करतो आपण, फायने काय करतो बेटा आपण डिनोट केलं जातं. ठीक आहे. तर ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन आहे. त्याला म्हणणार आपण फाय सेट. ही कंडिशन आहे बेटा त्यामध्ये. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू बेटा आपण. एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू. सपोज लक्ष द्या इकडं, ए इज अ सेट आहे. ठीक आहे. ए सेट असा आहे बेटा. सॉरी, एक थोडंसं एक्झाम्पल चेंज करू बेटा आपण. एक्झाम्पल चेंज करण्यासाठी बघा याला थोडंसं चेंज करतो मी. सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण जे तुम्हाला समजेल असं एक्झाम्पल घेऊ आपण. लक्ष द्या. एक सेट घेतला आपण की सेट असा आहे बेटा की 5 लेस दॅन एक्स लेस दॅन 6 आणि एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असायला पाहिजे. हे शक्यच नाही बेटा. हे शक्य नाही. त्याचं म्हणणं काय की ए असा सेट भेटला पाहिजे. ए असा एक सेट भेटला पाहिजे की ज्याचे एलिमेंट 5 आणि 6च्या मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. 5 आणि 6च्या मध्ये जे नंबर आहेत ना बेटा ते रॅशनल नंबर येतात. डज नॉट बिलॉंग टू एक्स. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 5th आणि 6च्या मध्ये नंबर कोणते येतो बेटा, 5.1 येतो, 5.2 येतो, 5.3 येतो. हे 5 आणि 6च्या मध्ये येणारे नंबर आहेत. पण हे नंबर जे आहेत ना, हे नंबर बेटा नॅचरल नंबरला येत नाहीत किंवा नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करत नाहीत ना. म्हणून या सेटला आपण म्हणायचं बेटा नल सेट. हे याच्यामध्ये बिलॉंग्स करत नाही म्हणून त्यांना म्हणणार आपण नल सेट असं म्हटलं जातं. इथपर्यंत एक्झाम्पल तुमचं क्लिअर असेल. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात बेटा आपण. पुढचा पॉइंट काय म्हणतो बघा. पुढच्या पॉइंटला आपण जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. पुढचा पॉइंट बेटा सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे काय बेटा, अ सेट S is a contain, a set S is a contain only one element.
ओनली वन एलिमेंट काय करतो बेटा ह्याच्यामध्ये कंटेन करतो. सपोज एस इज इक्वल टू आपण 1 घेतला बेटा, हा झाला आपला सिंगलटन सेट. याला म्हणणार बेटा आपण सिंगलटन सेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढच्या मुद्द्याला जाऊयात. आपण काय म्हणतो पुढचा मुद्दा, तर पुढचा जो सेट त्याला म्हणणार आपण फायनाईट सेट. कोणता बेटा सांगा पटकन, फायनाईट सेट. फायनाईट सेट आपण कोणाला म्हणणार बेटा, की ज्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट फायनाईट असतील. अ सेट विच इज कंटेन द फायनाईट एलिमेंट. अ सेट विच इज कंटेन द एलिमेंट इज अ फायनाईट. त्यामध्ये असलेले एलिमेंट कसे असतील बाळांनो सांगा पटकन, ते फायनाईट असतील. त्याला डिफाईन असं करणार आपण, डिफाईन असं आहे की अ सेट एस हॅव finite number of element, finite number of एलिमेंट. यामध्ये जे सेट्स मध्ये असलेले एलिमेंट असतील ते नंबर कसे असतील, फायनाईट असतील. ठीक आहे, फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट इज कॉल्ड फायनाईट सेट. याला काय म्हणणार आपण, फायनाईट सेट असं म्हटलं जातं. एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो बेटा मी. ठीक आहे, एक एक्झाम्पल असं घेऊ आपण, एक ए नावाचा सेट घेतो. ठीक आहे, त्यानंतर सेट असा घेऊ आपण बेटा 1 2 त्यानंतर 3 अप टू 8 पर्यंत जर घेतला. सपोज आपण 100 पर्यंत घेणार बेटा. कुठपर्यंत घेणार आपण, 100. फायनाईट आहेत, फायनाईट ज्यांना आपण नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे त्यामध्ये काउंट करू शकतो आपण, जे फायनाईट आहेत, खूप पुढे अनलिमिटेड नाहीत बेटा, ते फायनाईट आहे. त्याला म्हणायचं आपण फायनाईट सेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट नंबरचा एक्झाम्पल घेऊ आपण बेटा, इनफायनाईट सेट. कोणता सेट असणार आपल्याकडे, इनफायनाईट सेट. आता इनफायनाईट सेट काय असतो याला आपण बघण्याचा प्रयत्न करू. लक्ष द्या. A set have infinite number of element. A set have infinite numbers of element. Infinite number of elements is called as infinite set. It's called as infinite set. त्याला म्हणणार बाळांनो आपण इनफायनाईट सेट असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये असलेले नंबर ऑफ एलिमेंट जे असतील बेटा ते इनफायनाईट असतील. त्याला म्हणायचं आपण इनफायनाईट नंबर ऑफ एलिमेंट किंवा इनफायनाईट सेट असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, जर याचा एक्झाम्पल जर घेण्याचा प्रयत्न जर केला आपण, तर एक्झाम्पल याचं काय घेऊ शकतो बेटा आपण. सपोज फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर घेऊया बेटा आपण. ठीक आहे, पण तो इनफायनाईट नाही होऊ शकणार. ठीक आहे, सेट घेऊ आपण, सेट ऑफ स्टार्स इन अ स्काय. ठीक आहे, हा बेटा सेट आहे पण तो इनफायनाईट आहे. स्टार किती आपल्याला माहित नाही, ते आपण मोजूही शकत नाही बेटा. ठीक आहे, ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन आहे. नेक्स्ट नंबरचा मुद्दा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे बेटा, कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट. नेक्स्ट नंबरचा पॉईंट आहे आपल्याकडे कार्डिनॅलिटी ऑफ सेट. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय असते बघा, त्याला म्हणणार आपण द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. याला म्हणायचं बेटा आपण, दॅट इज कॉल्ड ॲज ए कार्डिनॅलिटी ऑफ सेट. डिनोट करणार बेटा आपण डिनोटेड बाय एक तर कार्डिनॅलिटी. आपण जर सेट जर घेतला, कार्डिनॅलिटी सपोज आपण सेट घेतला तर आपण एस म्हणणार, किंवा यालाच म्हणतो आपण एस. हा जो मॉड सारखं साईन लावतो त्याला आपण कार्डिनॅलिटी ऑफ सेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो बेटा. एक्झाम्पल बघा, सपोज एक ए नावाचा सेट आहे, त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट असे आहेत बेटा, A-E-I-O आणि U असे एलिमेंट आहेत. तुम्हाला जर विचारली ची कार्डिनॅलिटी, तर कार्डिनॅलिटी ऑफ ए इज इक्वल टू बेटा नंबर ऑफ एलिमेंट बघा 1 2 3 4 5. तर ची कार्डिनॅलिटी बेटा 5 भेटणार आपल्याला. काय भेटणार सांगा पटकन, ची कार्डिनॅलिटी आपल्याला 5 भेटते. ठीक आहे, हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा मुद्दा आहे बेटा. ठीक आहे, सपोज अजून एखादा जर एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न जर झाला, ठीक आहे, तर बेटा नॅचरल नंबर घेऊ आपण. नॅचरल नंबर जर घेण्याचा प्रयत्न केला तर 1 2 3 अप टू कुठपर्यंत बेटा, इन्फिनिटी पर्यंत येणार. कुठपर्यंत सांगा पटकन, इन्फिनिटी पर्यंत. तुम्हाला विचारलं बेटा फाइंड द कार्डिनॅलिटी ऑफ सेट ऑफ नॅचरल नंबर, तर मॉड ऑफ एन म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ एन इज इक्वल टू याची कार्डिनॅलिटी बेटा इन्फिनिटी. याची कार्डिनॅलिटी तुम्हाला भेटणार इन्फिनिटी. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉईंट आहे, त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या पॉईंटला जाऊयात आपण, इक्विलिटी ऑफ सेट. इक्वेलिटी ऑफ सेट काय आहे बेटा, इक्वेलिटी ऑफ सेट. ठीक आहे, सपोज समजून घेण्याचा प्रयत्न करा बेटा. काय आहे, सपोज माझ्याकडे असे नंबर ऑफ एलिमेंट आहेत. एक ए नावाचा सेट घेतो, त्यामध्ये बेटा
नंबर घेऊ आपण असे नंबर घेणार की सपोज AEIO आणि U असा एक सेट घेतला मी. त्यानंतर एक बी सेट घेतो बेटा. बी सेट असा घेतो मी EAIU आणि O. एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, वरच्या ए सेट मध्ये जे एलिमेंट आहेत, ए सेट मध्ये जे एलिमेंट आहेत तेच सेट बेटा इथे पण ए आहे तर इथे पण ए आहे, इथे पण ई आहे तर इथे पण ई आहे, इथे पण आय आहे तर इथे पण आहे, इथे यू आहे तर इथे यू आहे, इथे ओ आहे तर इथे पण यू आहे. याला म्हणायचं बेटा आपण इक्वॅलिटी ऑफ सेट. कधी बेटा की ज्या वेळेस होल सेट इक्वल असेल, ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण ज्यावेळेस हा सेट बेटा सेम असेल ना त्याला म्हणायचं आपण इक्वल सेट असं म्हटलं तर म्हणजेच काय बेटा ए इक्वल टू बी अशी कंडिशन यामध्ये असायला पाहिजे बेटा. डिफाइन करू आपण टू सेट्स are said to be two sets are said to be equal if जर तुम्हाला दोन सेट जर बेटा इक्वल दाखवायचे असेल, सपोज बघा ए सेट हा असा आहे तर यावेळेस आपण काय करायचं बघा बेटा, काय करणार आपण काय करणार की हा जो ए आहे ना आपल्याला बी चा सबसेट प्रूफ करायचा. हा जो ए आहे ना हा ए म्हणजे बी चा सबसेट प्रूफ करायचं. त्यानंतर तुम्हाला असं केलं आपण, नंतर काय करणार बेटा आपण की बी जो आहे ना त्या बी ला ए चा सबसेट प्रूफ करा, कार्यक्रम ओके आपला. जर मला क्लेम करायचं की बुवा ए जो आहे हा बी च्या इक्वल आहे आणि मला हे करायचं की बी हा ए च्या इक्वल आहे, हे जर तुम्हाला प्रूफ करायचं असेल तर काहीच नाही करायचं, एक कोणता तरी आर्बिट्ररी नंबर उचलायचा ए सेट मधला, तो ए सेट काय करायचा बेटा शो करायचा काय की बी चा सबसेट आहे आणि बी जो आहे ना हा बी काय करायचा बेटा माहिती का ए चा सबसेट आहे असं आपण याला काय करणार शो करणार आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत हा इक्वेलिटी ऑफ सेटचा पॉईंट आपल्याकडे आलेला आहे. चला पुढचा मुद्दा आहे कार्टेशियन प्रोडक्ट. काय बेटा सांगा पटकन, कार्टेशियन प्रोडक्ट. ठीक आहे, काय असतो बेटा कार्टेशियन प्रोडक्ट आपण बघून घेऊ. ठीक आहे, लेट ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट A cross B is equal to A comma B such that small a belongs to A and small b belongs to B अशी कंडिशन आपल्याकडे असायला पाहिजे. याला म्हणतो आपण कार्टेशियन प्रोडक्ट बेटा. कार्टेशियन प्रोडक्ट ही तुम्हाला बऱ्यापैकी बीएससी ला तुम्ही शिकलेला असाल, 11-12 चा पार्ट आहे बेटा हा. की ए क्रॉस बी म्हणजे काय की जर तुम्ही समजा बघा लक्ष द्या, ए घेतला आपण ए हा ए चा एलिमेंट आहे, बी घेतला आपण बेटा बी हा कोणाचा एलिमेंट आहे बी चा एलिमेंट. तुम्हाला विचारलं कार्टेशियन प्रोडक्ट याचा फाइंड आउट करायचा, काय ना बेटा ए क्रॉस बी. काय भेटणार तुम्हाला ए कॉमा बी किंवा ए क्रॉस बी असे एलिमेंट तुम्हाला भेटतात. याला म्हणायचं आपण कार्टेशियन प्रोडक्ट असं याला म्हटलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजच्या क्लास पर्यंत इथपर्यंत आलेलो आहे कार्टेशियन प्रोडक्ट. जो रिमेनिंग पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट आपण उद्या क्लासमध्ये काय करणार डिस्कस करणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रत्येक पॉईंट तुमचा टाकू शकता. तुम्हाला जो काही डाऊट असेल, तुम्हाला जे काही वाटत असेल सर याच्याबद्दल डाऊट आहे मला, तुम्ही तो पर्सनली मला विचारू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला बेटा याच्या नोट्स तुम्हाला ऍज इट इज ही पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, आपल्या पॉईंटमध्ये तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल बेटा. ठीक आहे, तर थांबूयात आपण इथे. रिमेनिंग पार्ट आपण उद्या क्लासमध्ये भेटणारच आहे. उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण समोरचे पॉईंट तुम्हाला काय केले ते बाळांनो डिस्कस आणि तुम्हाला शिकवले जाते. ठीक आहे, आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेटा आणि त्यानंतर नोटिफिकेशनला पण क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. थांबूयात आपण.